पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या ठिकाणी नमाज पढतेवेळी एका मशिदीत झालेला शक्तिशाली बॉम्बस्फोटाने इस्लामाबाद शहर हादरलं। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतात आपला विषय। नेमके प्रकरण काय आहे तेच आज आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। पाकिस्तानमध्ये हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो, कारण यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे। 70 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत, त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अजून पण आकडा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाकिस्तानातील 2026 मधील हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला मानला जाते। हा जो बॉम्बस्फोट झाला हा इस्लामाबादमध्ये केसर-ए-खजितुल कुब्रा या मशिदीमध्ये झाला। तिला बडी मशीद म्हणूनही ओळखलं जातं। ही जी मशीद होती ती शिया समुदायाची होती आणि नमाज पढतेवेळी हा आत्मघाती हल्ला करण्यात आला होता। याच्या पहिले सुद्धा नोव्हेंबर 2025 मध्ये कोर्टासमोर असाच आत्मघाती हल्ला करण्यात आला होता। पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पाकिस्तानमध्ये सध्या, आणि इस्लामाबादमध्ये सध्या तरी इमर्जन्सी लागू झालेली आहे। प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला होता आणि सध्या इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी लागू आहे। त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे, सैन्य आहे आणि सगळीकडे भीतीचं वातावरण आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करा आणि भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।